आज जगातील युनेस्को या संस्थेमध्ये जी युनोची विशेष एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये जिचं काम जागतिक शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक जगातलं जतन करण्याचा विषय आहे। त्या युनेस्कोमध्ये आज छत्रपतींच्या स्वातंत्र्यातील 12 किल्ल्यांचा समावेश झालेला आहे। त्याचा आनंद उत्सव ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून निर्माण केलेली ही नगरी, ज्यांचं वास्तव्य छत्रपतींचं या लाल महालात होतं, अशा पावन भूमीमध्ये आज कसबा मतदारसंघाच्या वतीने त्याचा आनंदोत्सव साजरा होतोय। आज त्या किल्ल्यांचा जगाच्या युनेस्कोमध्ये समावेश झाल्यामुळे आपल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे। त्याचबरोबर आतापर्यंत छत्रपतींचा इतिहास जगाला माहिती होता, परंतु छत्रपतींच्या स्वातंत्र्यामध्ये ज्या किल्ल्यांचं एक वेगळं महत्त्व होतं, त्या किल्ल्यांची महती सुद्धा आता विश्वाला कळणार आहे। आणि याकरता आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस असतील आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत असतील, यांनी प्रयत्न केले। त्यांचं मी आज महाराष्ट्रातील 13 कोटी नागरिकांच्या वतीने कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आणि आज छत्रपतींचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्याला एक प्रेरणा येते। त्या छत्रपतींचा किल्ल्यांचा सुद्धा समावेश आता जगाच्या पातळीवर झाल्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे। आणि गेली 11 वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या 2.5 वर्ष सोडलं तर या देशात आणि राज्यात राम राज्य आल्याची भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटते। छत्रपती शिवाजी महाराज की गणेशोत्सवाला विधानसभेत तुम्ही मुद्दा मांडला होता, त्याला राज्य शासनाने राज्य उत्सव म्हणून मान्यता दिली, तो सुद्धा निर्णय तुमच्या माध्यमातून झालेला आहे। काय तुमच्या भावना? गेली 35-40 वर्ष गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना इतका मोठा गणेशोत्सव गेले 1893 साली लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नातनं, लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतनं स्वराज्याला समाज संघटित करण्याकरता ज्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि मागील स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष स्वराज्यातनं सुराज्य निर्माण करण्याकरता लाखो कार्यकर्त्यांची निर्मिती ज्या गणेशोत्सवाने केली, तो गणेशोत्सव आज महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जो आज 175 देशामध्ये साजरा होतो। लाखो पर्यटक देशातले विदेशातले या 10 दिवसामध्ये पुण्यनगरी संपूर्ण महाराष्ट्रात येतात। असा हा जगाच्या पातळीवर पोहोचलेला उत्सव हा महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करावा, अशी मागणी मी विधानसभेत गणेश मंडळाचा कार्यकर्ता, जो गणेशोत्सव आता 45 दिवसावर आलाय आणि गणेश मंडळाचा कार्यकर्ता पहिला जो आमदार म्हणून त्या ठिकाणी गेलो, तर ही माझं कर्तव्य होतं की इतक्या मोठ्या उत्सवाला महाराष्ट्राचा उत्सव म्हणून मान्यता मागायची आणि ती मी मान्यता मागितली। आणि मी आपल्याला अभिमानाने सांगतो, महायुतीचे जे नेते आहेत देवाभाऊ फडणवीस, त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने या महाराष्ट्राचा उत्सव म्हणून गणपती बाप्पाचा उत्सवाला तात्काळ मान्यता दिली। पुन्हा एकदा मी 13 कोटी जनतेच्या वतीने महायुतीच्या देवाभाऊ फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील आणि त्या खात्याचे मंत्री आशिष शेलार असेल, त्यांचं मी मनापासून सर्व गणेश भक्तांच्या माध्यमातून अभिनंदन करतो।